नमस्कार. आज 22 जून 2026 वार आहे सोमवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आता घड्याळात वाजलेले आहेत पहा 4:12. द हिंदू वृत्तपत्र आपल्याला प्राप्त झालेलं नाही आहे. त्या कारणानिमित्त आजचं जे द हिंदू आहे ते आपण उद्याच्या सकाळी पाहणार आहोत. ओके, त्यामधील जे महत्त्वाचे एडिटोरियल्स असतील ते उद्याच्या लेक्चर्समध्ये आपल्याला पाहायला मिळतील. उर्वरित आज 22 जून रोजी ज्या संपूर्ण महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या आपण लोकसत्तामधून कव्हर करत आहोत व आपण ही मेथड आता डेली यूज करणार आहोत, कारण इव्हनिंगला मला इंटरनॅशनल रिलेशनचे लेक्चर्स घ्यायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप एनरोल केलेलं नाही आहे त्यांनी नक्कीच एनरोल करून घेऊ शकता. ओके, डन. त्याच्यानंतर आजची महत्त्वाची बातमी, पाणी टंचाईचे मोठे संकट, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून चिंता, कर्जमाफी योजनेत सुधारणा. पहा, आजपासून विधानसभेचं पावसाळी अधिवेशन चालू होत आहे. त्यानिमित्त काल चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. मग यामध्ये पण पहा, विरोधकांनी बहिष्कार लावला व बहिष्कार त्यांनी का म्हणत लावला की बाबा यावर्षी आपल्या राज्यामध्ये पाणी टंचाईचं मोठं संकट आहे व राज्य सरकार त्या पद्धतीने पावलं उचलत नाही आहे, असा त्यांचा निर्णय आहे. मग त्यानिमित्ताने एक आर्टिकल पण आलेला आहे, तो आपण लागलीच पाहणार आहोत. त्यानंतर पुढील बातमी, सत्तेत जाण्याशिवाय पर्याय नाही, ओमराजे आष्टीकर यांची पक्षाबाबत भूमिका किंवा पक्षांतरबाबत भूमिका. आता पहा, त्यांचं म्हणणं असं आलेलं आहे की आम्ही विरोधी पक्षामध्ये जर असलो किंवा विरोधकामध्ये जर असलो तर आम्हाला जो खासदार निधी मिळतो, व आता हे खासदार निधी काय असतो तर एमपी लॅड स्कीम ही यूपीएससीने भरपूर वेळेस विचारली. आय थिंक 2 वेळेस तर याबद्दलचा प्रश्न आलेलाच आहे. ओके, मग पहा, या एमपी लॅड स्कीमनुसार आम्हाला जी आमच्या मतदारसंघातील जी कामं आहेत ती करता येत नाहीत, असं त्यांचं मत आहे. मग नक्कीच आपला येथून आर्टिकल्स वगैरे येतीलच एमपी लॅड स्कीमबद्दल, किंवा द हिंदूमध्ये एखादा आर्टिकल नक्की येईल. त्यावेळेस आपण याला विस्तृतरित्या चर्चा करणार आहोत की एमपी लॅड स्कीम खरंच गरजेची आहे का, किंवा त्याला बंद करून टाकायला हवं आपण. ओके, मग त्याबद्दल आपण नक्कीच पाहायचं आहे. आता न्यूज इन प्रोसेस आहे त्यामुळे थोडंसं थांबा. त्यानंतर अँटी डिफेक्शन लॉमध्ये पण काही सुधारणा करणं गरजेचे आहेत का, ही पण बातमी येईल किंवा हे पण आर्टिकल येईल. त्यावेळेस आपण याला नक्की पुढे चर्चा करणार आहोत. आजच सध्याला लगेच तुम्ही रिसर्चला बसू नका की एमपी लॅड ही स्कीम काय आहे वगैरे. फक्त बॅकवर्ड लिंकेजेस म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता की एमपी लॅड स्कीम आहे काहीतरी म्हणून. ओके, प्लीज हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. उर्वरित आपण लवकरच पाहणार आहोत. त्याच्यानंतर पहा, हे जे विधानसभेचं सध्याला पावसाळी अधिवेशन होणार आहे यामध्ये 10 विधेयकं मांडली जाणार आहेत. यासोबतच कर्जमाफी योजनेमध्ये सुधारणा घडवून आणण्यात येणार आहे. यापैकी सर्वात महत्त्वाचं विधेयक आय थिंक कालच्या किंवा परवा दिवशीच्या लोकसत्तामध्ये आपण ते पाहिलेलं आहे की महिलांना त्यांनी जास्त स्वातंत्र्य देणार आहेत. म्हणजे पहा, या अधिवेशनामध्ये ज्या महिला शेतकरी आहेत त्या महिलांच्या नावानं शेती व्हावी यासाठी पावलं उचलण्यात येणार आहेत किंवा एक बिल आणण्यात येणार आहे. ओके, आता त्या बिलमध्ये कोणत्या तरतुदी असतील हे आपल्याला माहिती नाही आहे, त्यामुळे न्यूज इन प्रोसेस आहे एवढंच मी म्हणेल. थोडंसं थांबा, या आर्टिकलला आपण आगामी काळामध्ये डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर पहा, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की ऑपरेशन यशस्वी, रुग्ण सुस्थितीत झालेला आहे. आता तुम्हाला ते समजून गेलं असाल की हे कोणाबद्दल बोलत होते. ओके, ही बातमी आपल्यासाठी गरजेची नाही त्यामुळे स्किप करू शकता. त्यानंतर देशभरात फेरपरीक्षा नीट 5440 केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात नियोजन त्यांचं काल झालेलं आहे व तशा पद्धतीने काल नीट परीक्षा पुनर्परीक्षा योग्यरित्या पार पडलेली आहे. ओके, नेक्स्ट आहे स्वित्झर्लंडमध्ये अमेरिका आणि इराण यांच्या दोघांमध्ये चर्चा सध्याला चालू आहे. मग त्याच दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं पहा की इराणने त्यांच्या हेजबोल्ला गटाला नियंत्रित ठेवावे. त्यांनी तसे केले नाही तर इराणवर आम्ही पुन्हा गेल्या आठवड्यात केले तसे मोठे हल्ले करू, अशी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिलेली आहे. परंतु खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिला तर इराण अगदीच शांत बसलेलं होतं. त्याला परेशान कोण करत आहे तर इस्रायल करत आहे. आता कालच्या लेक्चरमध्ये तुम्ही आठवू शकता की मी सांगितलं होतं इराणचं प्रॉक्सी ग्रुप आहे कुठे लेबनॉनमध्ये व त्याचं नाव आहे हिजबोला. मग नक्कीच पहा, अमेरिका काय म्हणत आहे की तुम्ही हिजबोल्लाला सांभाळा, मग इस्रायल काय म्हणत आहे की नाही हे प्रॉक्सी तर चालूच द्यायचं नाहीत. मग पहा, आता अगदी इराणने तर स्वाक्षरी केलेली आहे कोणत्या बेसिसवर की मी आणि माझे प्रॉक्सी जे आहेत ते चांगल्या स्थितीत असतील किंवा शांततामय तुम्ही राहू द्या, आम्हाला जगा आणि जगू द्या या पद्धतीने तुम्ही ठेवायचं, तेव्हाच आम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन करू, अन्यथा मी ओपन करणार नाही, असं त्यांनी लिहून देतानाच म्हटलं होतं. पहा, किंवा जे MOU मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन करत असताना इराणने ही अट ठेवलेली होती. पण आता डोनाल्ड
धर्म त्या अटीच्या विरोधात जात आहेत किंवा पहा इस्रायल त्यांना तशा पद्धतीने भाग पाडत आहे, हे तुम्ही समजून घेऊ शकता. पण सध्याला ही न्यूज इन प्रोसेस आहे, थोडंसं थांबा, यामध्ये पण आणखीन काही घडामोडी होतील का ते आपण नक्कीच पाहणार आहोत. ओके, त्यानिमित्ताने ही बातमी आपण स्किप करून पुढे जाऊयात. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात ऐतिहासिक चूक प्रश्नचिन्ह आहे. पहा, भिडेवाड्यातील मुलींच्या पहिल्या शाळेचा महाराष्ट्रापुरताच उल्लेख तिथं करण्यात आलेला आहे. यामुळे पहा नक्कीच इथं खूप कन्फ्युजन होऊ शकेल. आता आपण काय म्हणतो आज घडीला, तर देशातील पहिली मुलींची शाळा 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडेवाड्यात कोणी काढली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी काढली. बरोबर, हे स्टेटमेंट अगदी योग्यरित्या बरोबर आहे. पण बालभारतीमध्ये काय देण्यात महाराष्ट्रामधील ही पहिली शाळा आहे. मग यामुळे पहा कन्फ्युजन वाढेल इथे. ओके, कन्फ्युजन वाढत असेल तर मग नक्कीच पहा जे शिक्षक आहेत, त्यानंतर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये कन्फ्युजन, त्यानंतर जे स्पर्धा परीक्षेची विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यामध्ये पण कन्फ्युजन होऊ शकतात. आता अगदीच पहा, UPSC तर असा प्रश्न विचारणार नाही, परंतु जे सरळ सेवा भरती आहे, त्यानंतर ज्या पोलीस भरतीच्या परीक्षा वगैरे, तिथे जर प्रश्न आला की देशातील पहिली मुलींची शाळा कुठं काढण्यात आली, तर नक्कीच पहा मग येथील आहे की बंगालमधील IC विद्यासागर यांनी काढलेली आहे, हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो ना. मग यासाठी पहा एकदम कणकावून आता अगदीच विद्यार्थ्यांना पुस्तक तर वितरित झालेले असतील, कारण शाळा लास्ट वीकमध्ये चालू झालेल्या आहेत. बरोबर, मग याला अनुसरून पहा बालभारतीने एक परिपत्रक काढायला हवं व त्यामध्ये लिहायला हवं की बाबा महाराष्ट्रातील ऐवजी तुम्ही देशातील पहिली शाळा हे असं तिथं वाचणं गरजेचं आहे, जेणेकरून पहा कन्फ्युजन कमी होईल. जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामधलं पण स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आणि देशातील जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांमध्ये पण ही कन्फ्युजन राहणार नाही की ही महाराष्ट्रापुरती होती की देशातील. तर यासाठी लवकरात लवकर बालभारतीने हाचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. ओके, ते निर्णय घेतीलच नक्की. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. योग सागरी क्षमता सामर्थ्याचे द्योतक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन. पहा, काल पश्चिम बंगालमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी बंदरावर झालेल्या कार्यक्रमात सागरी शक्तीवर भाष्य करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशी बनावटीच्या 3 युद्धनौका नौदलात दाखल त्यांनी केल्या. यामधील पहा युद्धनौका स्टेल्थ फ्रिगेट INS दुनागिरी, त्यानंतर सर्वेक्षण नौका संशोधक आणि पाणबुडी विरोधात युद्धामध्ये उपयोगी पडणारी शॅलो वॉटरक्राफ्ट अग्रय या नौकांचा त्यात समावेश आहे. तर प्लीज हे जे निळ्या कलरमध्ये मी जे हायलाईट केलेलं आहे ना, त्याला प्लीज तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा, कारण हा प्रश्न डायरेक्टली फॅक्च्युअल बेस्ड आहे व परीक्षेला अगदी CDS CAPF या परीक्षांना पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्या पुढे कोणतं त्याची कामगिरी आहे, म्हणजे युद्धनौकेचं नाव आणि त्याची कामगिरी काय आहे. आता स्टेल्थ फ्रिगेट जी युद्धनौका आहे त्याचं नाव काय पहा, INS दुनागिरी. ओके, तर असे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे, परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येतात. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, तमिळनाडूत अमोनिया गळतीमुळे 7 कामगारांचा मृत्यू. आता इथं त्यांनी दिलेलं आहे की मुख्यमंत्री MK स्टॅलिन नाही आहेत, तर मुख्यमंत्री जोसेफ विजय आहेत. ओके, ते थोडंसं कट केलेलं आहे मग त्यानिमित्ताने. पण तमिळनाडूमध्ये अमोनिया गळतीमुळे 7 कामगारांचा मृत्यू झाला. पहा, एका खासगी मत्स्य प्रक्रिया उद्योगात रविवारी अमोनिया वायूची गळती होऊन 7 कर्मचाऱ्यांचा तिथं मृत्यू झाला. मग आता इथं कोणता विषय येतो, तर डिझास्टर मॅनेजमेंट येतो. व डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये अगदीच IAS जर तुम्ही असाल, एखाद्या जिल्ह्याचे जर तुम्ही IAS असाल, तर तुम्हाला काय करावं लागतं, डिझास्टर मॅनेजमेंट करावं लागते तिथं. मग यानंतर ही न्यूज थोडंसं बॅकवर्ड लिंकेजेसमधून महत्त्वाची आहे. आता अगदी अमोनियाचं असं येत नाही, तर तिथं काय येतं पहा, एखाद्या किंवा इथिक्सच्या केस स्टडीमध्ये पण असं येऊ शकतं पहा की एखाद्या कंपनीमध्ये वायू गळती होत आहे व तुम्ही तिथं व्हिसल ब्लोअरच्या पद्धतीने तुम्ही कोणती भूमिका निभवाल. ओके, आपण ते केस स्टडी वगैरे ज्यावेळेस पाहूयात ना, त्यावेळेस ही संपूर्ण चर्चा करायची आहे. फक्त पहा आता पॉईंट काय तुम्हाला लक्षात ठेवायचे, किंवा अशा पद्धतीने काहीतरी प्रश्न वगैरे येतात किंवा अशा पद्धतीने काहीतरी न्यूज सध्याला चर्चेत होती. ओके, फक्त आता पहा एका रातातून तुमची बिल्डिंग बनणार नाही, तर थोडं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता पहा, अगदी तुम्ही एखादा प्रवास करत होतात. ओके, प्रवास करत असताना तुम्हाला इथं अशा पद्धतीने एक बिल्डिंग दिसली. ओके, व ती खूप चांगली होती. पहा, लगेच तुम्हाला ती अट्रॅक्ट झाला, म्हणजे तुमचे आईज कॅप्चर केली किंवा अशा पद्धतीनेच मला आपण घर बांधायचं आहे. बरोबर, तुम्ही प्रवासामध्ये होतात व त्यावेळेस तुम्ही ही बिल्डिंग पाहिली, ABC नावाची ही बिल्डिंग पाहिली. मग तुम्ही घरी आलात, रिटर्न घरी आल्यानंतर तुम्ही म्हटलात की मला पण असं घर बांधायचं आहे. ओके, मग पहा लगेच आजच पाहिलं व दुसऱ्या दिवशी आपण घर बांधू शकतो का, नाही ना. मग थोडे दिवस गेले, पहा 1-2 वर्ष गेले, मग तुमच्या माइंडमध्ये तर होतं की बाबा हे आपल्याला घर बांधायचं आहे म्हणून. अगदी तशाच पद्धतीने पहा 2 वर्षांनी ज्यावेळेस तुम्ही घर बांधायला सुरुवात कराल ना, त्यावेळेस तुम्ही या घराचीच प्रतिकृती तुम्ही बांधण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही 2 वर्षापूर्वी पाहिलं होतं त्याचं घर तुम्ही आता बनवलं. मग अगदी या न्यूजचं पण तसंच आहे. पहा, तुम्ही आज ही न्यूज पाहतात, पण डिझास्टर मॅनेजमेंटला असा पण प्रश्न येऊ शकेल किंवा केस स्टडी जर असं आले तर आपण काय करायचं. मग यासाठी हे पॉईंट्स थोडंसं गोळा करून ठेवायचे असतात. ज्यावेळेस तुम्हाला उत्तर लिहायचं असतं ना, त्यावेळेस मी हे संपूर्ण गोष्टी सांगणारच आहे. ओके, त्यामुळे काळजी नका करू. त्यानंतर पुढे चला डायरेक्टली आपण जाऊयात. नेक्स्ट आहे पहा
हां, एक काय म्हणू शकता, एक केस स्टडी आलेली आहे. आता परीक्षेला जर प्रश्न आला नदी संवर्धनाबद्दलचा, तर त्यावेळेस ना तुम्ही सांगली जिल्ह्यामधील खानापूर तालुका हा दुष्काळग्रस्त भाग व त्यामधील बलवडी तांदुळवाडी या गावांचा तुम्ही उल्लेख करून तिथे ही केस स्टडी नक्की मेन्शन करू शकता. ओके, नदी संवर्धनाविषयीची. आता पहा झालेलं काय होतं, तर सांगलीमधील जे सर्व कामगार आहेत पहा ते कुठं जायचे, तर अगदीच पहा ही गोष्ट आहे 1970 ते 80 दशकामधील. ओके, मग त्यावेळेस पहा आपले जे सर्व कर्मचारी आहेत किंवा जे सर्व मजूर आहेत सांगली जिल्ह्यामधील ते गिरणी कामगार म्हणून मुंबईला जायचे, बरोबर. मग तिथे पहा गिरणी कामगार अगदी दुष्काळ पडला, त्यानंतर अगदीच तेथील जे आंदोलनं वगैरे होती या कारणानिमित्त पहा त्यांचे व्यवसाय तिथं जात होती, बरोबर आहे. मग त्यांना पहा परत वापस यावं लागलं सांगली येथे. मग सांगलीमध्ये त्यांनी वापस आल्यानंतर पहा त्यावेळेस दुष्काळ पडलेला होता. ओके, मग दुष्काळ पडल्यानंतर अगदीच जे वाळू माफिया असतात, आता माफिया हा शब्द त्यावेळेस उदयास आला नव्हता माहिती नाही आहे, परंतु वाळू उत्खनन त्यावेळेस भरपूर व्हायचं पहा. ओके, मग वाळू उत्खनन होत असताना जे बलवडी आणि तांदुळवाडी हे जे दोन गाव आहेत त्यांना लक्षात आलं पहा की आज जर आपण ही वाळू उपसा जर जास्त दिवसेंदिवस चालत राहिला तर प्रॉब्लेम काय होईल पहा, ज्यावेळेस पुन्हा ज्यावेळेस पाऊस पडेल ना त्यावेळेस हे पूर्ण गावं घेऊन जाणार आहे व हे सर्व पाणी कोल्हापूरला वगैरे जाईल. मग हे त्यांना थोडीशी चाहूल लागली. मग यासाठी पहा त्यांनी एक काय म्हणू शकताय, त्यांनी ग्रामपंचायतीची बैठक वगैरे बोलावली व त्यांनी एक प्रस्ताव मांडला व त्या प्रस्तावाला त्यांनी कशा पद्धतीने हे केलं पहा, तर गावकऱ्यांनी एक आर्थिक प्रारूप विकसित केलं. ग्रामस्थांनी संघटनेमार्फत वाळू खननाची शासकीय परवानगी घ्यायची, तसंच मर्यादित प्रमाणात शासकीय नियमानुसार वाळू खनन करून वाळू विकायची, त्यातून येणाऱ्या पैशातून एक बंधारा बांधून पाण्याचा प्रश्न सोडवायचा असं त्यांनी निर्णय घेतला. व अगदी बरोबर आहे ना, पहा तुम्ही अगदी याच्यापूर्वी काय व्हायचं, तर नक्कीच वाळू जे आहे ते वाळू उपसा डायरेक्टली व्हायचा. मग यांनी तसा ठराव केला ग्रामपंचायतीमध्ये की आता आपण जे वाळू उपसाचं जे हे आहे टेंडर जे आहे किंवा अगदी परवानगी जी आहे तहसीलदार मार्फतची ती आपण स्वतः घ्यायची. ओके, आपण स्वतः घेऊन आपलं वाटते ना की फक्त एवढंच आपण वाळू उपसा करायचं, कारण पहा नदीला पण धोका होऊ नये किंवा नदीचं पात्र पण बदलू नये. मग यासाठी पहा त्यांनी फक्त मोजक्या प्रमाणातच त्यांनी वाळू उपसा केला तिथे व तो वाळू उपसा करून जो मिळवलेला पैसा आहे किंवा वाळू विक्रीतून जो मिळवलेला पैसा आहे त्यानुसार पहा त्यांनी काय केले, बंधारे तिथं बांधण्याचं काम केलं. मग पुढल्या वेळेस ज्यावेळेस पावसाळा आला त्यावेळेस हे सर्व पाणी कोल्हापूरला वाहून न जाता त्या बंधाऱ्यामुळे अडून राहिलं व त्यांची जी गावं आहेत ना बलवडी तांदुळवाडी ही गावं भरभराटी चालली. म्हणजे काय, दुष्काळाला अशा पद्धतीने पण टॅकल करता येऊ शकतं हे त्यांनी तिथं दाखवून दिलं व ही गोष्ट कधीच्या 1970 ते 80 या दशकामधील आहे. मग तुम्ही पण आता अगदीच पहा, मी नदी संवर्धन म्हटलं व सध्याला तुम्हाला माहिती आहे की यावर्षी पाणी टंचाई होणार आहे. ओके, फ्रंट पेजवरतीच ती बातमी होती. मग नक्की तुम्ही काय कराल, मग डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट या नात्याने तुम्ही काय करणार आहात. व तुम्हाला आठवत आहे का लास्ट वीकमध्ये एक न्यूज आली होती की देवेंद्र फडणवीस त्यानंतर जे कृषी मंत्री आहेत, केंद्रीय कृषी मंत्री आहेत, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सर्व आदेश दिलेले आहेत की बाबा तुम्ही चारा टंचाई त्यानंतर छोटी छोटी तुम्ही जे बंधाऱ्याची कामं आहेत ना ती पूर्ण करून घ्या. कारण त्या दिवशी पण मी तुम्हाला म्हटलं होतं पहा की धरणं तुम्हाला वाचवणार नाहीत. पाणी टंचाई ज्यावेळेस आली ना त्यावेळेस धरणं तुम्हाला जास्त वाचवणार नाहीत, तर ही जे छोटी छोटी बंधारे आहेत ना ती वाचवतील. म्हणजे छोट्या पावसापासून पहा आपला धरणं मदत करू शकणार नाही, तर ही बंधारे मदत करू शकतील. कारण पहा तुम्ही तिथं पाणी लगेच तिथं अडवून ठेवू शकता. अन्यथा होणार काय, जर बंधारे जर तुमच्या गावामध्ये नसतील तर ते पाणी लगेच पळून जाणार आहे व दुसऱ्या गावाला जाऊन मिळेल. मग याचसाठी पहा आपल्याला काय करायचं, तर बंधारे बांधायचे आहेत. मग त्यासाठी जे जिल्हाधिकारी कार्यालय आहेत त्यांनी हा निर्णय घ्यायचा की छोटे छोटे तिथे बंधारे बांधून किंवा पाटबंधारे तशा पद्धतीने हे करून आपण विकसित करायचं व जे पाणी टंचाईचा जो प्रश्न यावर्षी निर्माण होणार आहे त्याला टॅकल करण्यासाठी असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. ओके, जिल्हाधिकारी या नात्याने तुम्ही काय कराल, मग तुम्ही पण हेच करायचं आहे. पहा तुम्हाला स्वतःहून जास्त रिसर्च वगैरे करायची नाही आहे. सध्याला जे महाराष्ट्र शासन करत आहे ना तेच तुम्हाला पण करायचं आहे व तसेच प्रश्न तसेच पॉईंट तुम्हाला आन्सरमध्ये लिहायचे आहेत. आय होप मी जे सांगत आहे ते तुम्हाला नक्कीच समजलेलं आहे. आता पहा इथं नेक्स्ट इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधील जी नदी आहे जॉर्डन व या दोघांमधील जे बॉर्डर आहे पहा इस्रायल जॉर्डन. ओके, या जॉर्डन नदीनेच तयार केलंय व जॉर्डन नदी कुठे जाऊन मिळते, डेड सीला. हा पॉईंट प्लीज तुम्ही लक्षात ठेवा, डेड सी. ओके, तर याबद्दलचा हा आहे. बाकी ते तिथलं आपण उदाहरण देऊ शकत नाही इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधलं, त्यामुळे या बातमीला तुम्ही स्किप करा. फक्त डेड सी आणि जॉर्डन नदी हे तुम्ही थोडंसं दोन गोष्टी लक्षात ठेवा. उर्वरित केस स्टडी दुसऱ्या देशाची द्यायची नाही, तर आपल्या गावातली जर दिली केस स्टडी तर ते बेटर होईल. ओके, त्यामुळे प्लीज हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. हे कात्रण तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवू शकता. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, कोरड्या आडातले कोरडे पोहरे.
लोकप्रतिनिधींचा आवाका संकुचित, कामकाजांना गांभीर्याने न घेणारे मंत्री व आले अध्यक्षांच्या मना, अशा कारभारात राज्याचे प्रश्न विधिमंडळात कितपत मांडले जातील, हा प्रश्नचिन्ह आहे. व अगदी या आर्टिकलचा सर्वसामान्य हेतू जो आहे तो हाच आहे की विधानसभेची घटती प्रोडक्टिव्हिटी किंवा विधानसभेमध्ये जेवढं कामकाज होणं गरजेचं आहे तेवढं अपेक्षित कामकाज होत नाही आहे. मग आता यांनी काय म्हटलंय पहा, यावर्षी अवर्षणाचं सावट आहे, बरोबर आहे, म्हणजे दुष्काळाची परिस्थिती आहे. पण आजच तुम्ही पाहू शकता, आज ज्यावेळेस विधानसभेचं कामकाज चालू होईल ना त्यावेळेस हे सरकार, सॉरी आपल्या सरकारवरती टीका करायची नाही, परंतु सध्याला विधानसभेमध्ये ज्यावेळेस कामकाज चालू होईल ना त्यावेळेस अवर्षणाचे सावट, शहरातील पाणी कपात, वातावरणातील असह्य उष्मा, दम चिकट हवेत पसरू लागलेले साथीचे आजार, अस्वस्थ शिक्षण क्षेत्र, बेरोजगारांना रोजगारांची प्रतीक्षा आणि रोजगार या विषयांवर चर्चा होईल का नाही, तर बिलकुल होणार नाही. तुम्ही नक्कीच पाहू शकता आजचं विधानसभेचं सत्र. त्याच्यानंतर मग याबद्दल काय होईल तर नक्कीच पहा, या आजच्या सेशनमध्ये काय काय गोष्टी होतील तर पक्ष फोडाफोडी, शेतकऱ्यांची कर्जमाफी यासारख्या अनुत्पादक मुद्द्यांवर सत्ताधारी विजय साजरा करतील आणि आधीच निष्प्रभ विरोधक आपली उरली सुरली रया यातून घालून बसतील. ओके, त्यासोबतच लोकशाही प्रणाली जिवंत आहे असे यामधून दाखवले जाईल व फक्त निव्वळ कागदोपत्री हा कारभार केलं जाणार आहे. ओके, तुम्ही नक्कीच पाहून घेऊ शकता आजच्या सेशनमध्ये ह्याच गोष्टी होतील की आम्ही शेतकरी कर्जमाफी केली, अशा पद्धतीने विजयोत्सव तिथं साजरा केला जाईल. परंतु खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकता, मी म्हणजे काय म्हणू शकता की 2 आठवडे झालं शेतकरी कर्जमाफीच्या मागे लागलेलं आहे व त्याला आपण फॉलोअप करत आहे. पण तिथील जे जाचकटी आहेत त्यानुसार शेतकरी कर्जमाफी प्रत्येकाला झाले असं तर दिसत नाहीये. मग नक्कीच पहा, तरी देखील आजच्या विधानसभेमध्ये त्याचा विजय जल्लोष साजरा केला जाईल. मग हेच कुठेतरी चुकीचं आहे व जे विरोधक आहेत या गोष्टीमुळे जे विरोधक ऑलरेडी खचलेले आहेत ते आणखीन थोडे खचले जातील. मग त्यांच्याजवळ पहा पर्यायच राहिला नाही आहे. मग यासाठीच विधानसभेचं जर कामकाज चांगल्या पद्धतीने चालायचं असेल तर तुम्हाला विरोधक पण तेवढेच गरजेचे आहेत. ओके, हाच एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर जर संसदेचं कामकाज असू द्या किंवा विधानसभेचं कामकाज असू द्या, आज घडीला प्रोडक्टिव्हिटी कमी होत आहे का, तर नक्कीच ह्याच गोष्टीवरून ती प्रोडक्टिव्हिटी कमी होत आहे. आय होप हा पण पॉईंट तुम्हाला समजला असेल. उर्वरित पहा, यामध्ये दुसरी काही आकडेवारी वगैरे दिलेली नाहीये, त्यामुळे याला तुम्ही स्किप करू शकता. ओके, त्यानंतर पुढे चला, कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन त्याबद्दल आहे. नेक्स्ट आहे साखर कारखान्यांची इथेनॉल कोंडी, प्रश्नचिन्ह. आता पहा, तुम्हाला माहिती असेल राष्ट्रीय जैव इंधन धोरण आपलं 2008चं आहे. मग त्यामध्ये सुधारणा करून 2018 मध्ये त्यांनी 2030 मध्ये 20% इथेनॉल करू असे त्यांनी नितीन गडकरी यांनी कायद्यामध्ये बदल केला होता 2018 साली. व मूळ कायदा आहे राष्ट्रीय जैव इंधन धोरण 2008चा कायदा आहे. त्यामध्ये 20% मर्यादा त्यांनी 2030 पर्यंत करू असं नितीन गडकरी यांनी 2018 मध्ये हा कायदा बदललेला होता, बरोबर आहे. मग आता ब्युटी अशी आहे पहा, 2030 पर्यंत जाता जाताच आपण काय केलेलं आहे, 100% इथेनॉल पण आपण आत्मसात करणार आहोत. 15 जून रोजी इथेनॉल E100 या धोरणावर त्यांनी स्वाक्षरी केलेली आहे. म्हणजे आता काय पहा, इथेनॉल 100% तुम्ही पेट्रोलमध्ये ब्लेंड केलं जाऊ शकतं. मग नक्कीच पहा, याला आपली गाडी सपोर्ट करेल का, तर बिलकुल नाही. पहा, यासाठी फ्लेक्स इंधन असणाऱ्या किंवा फ्लेक्स फ्यूल इंजिन जे आहे त्या गाड्या तिथं सपोर्ट करू शकतील, पण उर्वरित ज्या गाड्या आहेत ते सपोर्ट करणार नाहीत. मग नक्कीच पहा, यातून आता थोडंसं पॉझिटिव्हली बोलल्यासारखं होईल पहा, कारण इथं मजेशीर बाब अशी आहे की तुमची जी जुनी गाडी आहे ती तुम्हाला स्क्रॅपमध्ये टाकावं लागेल, भंगारला टाकावं लागेल व तुम्हाला नवीन गाडी खरेदी करावं लागेल. नवीन गाडीची जर मागणी आली तर नक्कीच पहा, मागणी वाढला व पुरवठा पण तिथं वाढेल. मागणी आणि पुरवठा जर वाढला तर जी सायकल आहे ना ती परत एकदा सायकल चालू होईल. पण प्रॉब्लेम असा आहे पहा की सध्याला जनतेकडे पैसा नाही आहे, कारण महागाई खूप जास्त झालेली आहे. मग जनतेकडे पैसा नाही आहे, त्यामुळे नक्कीच आता केंद्र सरकारच्या या धोरणामुळे नव्या गाड्यांना चालना तर मिळणार आहे, परंतु गरिबांकडे जर पैसा नसाल तर काय करणार, हाच एक बेसिकली तिथं प्रश्नचिन्ह आहे. हां, नक्कीच ज्यांच्याकडे 1-2 वर्ष म्हणजे वापरून 1 किंवा 2 वर्षच गाडी वापरून ते दुसरी नवीन गाडी घेऊ शकतात. अशासाठी हे बेटर आहे पहा की त्यांना नवीन चांगल्या पद्धतीची गाडी तिथं मिळेल. व एक कारण भेटलेलं आहे की E100 फ्यूल आलेला आहे यामुळे. परंतु जे गोरगरीब आहेत त्यांचं काय, हा प्रश्नचिन्ह इथं नक्की निर्माण होतो. आता ही न्यूज पहा, आपल्याला टीका यासाठी घ्यायची नव्हती, फक्त तुम्हाला माहिती असावं की राष्ट्रीय जैव इंधन धोरण काय आहे व E100 काय आहे तर ते माहिती असावं यासाठी ही न्यूज घेतली. बाकी यामधून काही प्रश्नचिन्ह वगैरे यातून प्रश्न वगैरे काही बनणार नाही आहे. ओके, बाकी इथं खूप डिटेलमध्ये दिलं आहे इथेनॉल, हे खरंच गरजेचं नाही. आपण काही इंजिनियर वगैरे त्यामध्ये बनणार नाही, त्यामुळे स्किप करा. नेक्स्ट आहे स्टॅगफ्लेशन. ओके, तर पहा,
रिझर्व्ह बँकेच्या मर्यादा जर तुम्ही ओळखलात तर महागाई दर वाढल्यामुळे रिझर्व्ह बँकेतर्फे व्याजदरात वाढ केली जाते. असे असले तरीही ते आता होऊ शकणार नाही, कारण महागाईला कारणीभूत घटक रिझर्व्ह बँकेच्या पुस्तकातले नाही आहेत. त्यानंतर पहा, आता 5.25 इतकं जे रेपो रेट आहे ते वाढवण्याचा प्रयत्न RBI सध्याला करणार आहे. आता नक्कीच पाहूयात RBIची ज्यावेळेस बैठक होईल, म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये ज्यावेळेस बैठक होईल, आता बाय मंथली मॉनिटरी पॉलिसीची जी बैठक होईल त्यामध्ये पाहण्यासारखा हा प्रश्न असेल की पहा, RBI महागाईला टॅकल करण्यासाठी रेपो रेट कमी करेल का रेपो रेट वाढवेल. आता नक्कीच प्रश्नचिन्ह आहेत, त्यामुळे न्यूज इन प्रोसेस आहे, थोडंसं थांबा, एवढंच मी सध्याला सल्ला देईल. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, क्रिप्टो करन्सीचं विश्लेषण आपल्यासाठी गरजेचं नसतं. नेक्स्ट आहे लीन मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय. परीक्षेला डायरेक्टली स्टेटमेंट विचारलं जाऊ शकतो UPSCला, त्यामुळे लक्षात घ्या. लीन मॅन्युफॅक्चरिंग ही जर सोप्या भाषेत सांगायचं असेल तर उपलब्ध साधन संपत्तीचा कमीत कमी अपव्यय करून कमीत कमी खर्चात आणि वेळेत ग्राहकाला सर्वोत्तम दर्जाचे उत्पादन देणे म्हणजे लीन मॅन्युफॅक्चरिंग आहे. ओके, म्हणजे पहा, आपल्याकडे कमी संसाधन आहेत, त्या कमी संसाधनावरूनच आपण जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी कशा पद्धतीने देऊ, यालाच म्हणतात लीन मॅन्युफॅक्चरिंग. व ही सर्वात पहिल्यांदा कोणी सुरुवात केली तर जापानमधील टोयोटा कंपनीने ही सुरुवात केली होती. हे जर उदाहरण तुम्ही दिलात ना, किंवा अशा पद्धतीने लीन मॅन्युफॅक्चरिंग वगैरे शब्द बंबार्डिंग केलात ना, खूप बेटर वाटतं जो एक्झामिनर आहे त्यांना. ओके, त्यामुळे प्लीज या शब्दांची अर्थ वगैरे थोडंसं नोटबुकमध्ये नोट डाऊन करत चला. ओके, डन. त्याच्यानंतर गिग इकॉनॉमिकमधील धोका वगैरे याबद्दल आर्टिकल आहे, पण ते स्किप केलं तरी चालेल, म्हणजे ते इन्शुरन्स या सेक्टरबद्दलचा तो आर्टिकल आहे. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपतो. उद्याच्या तासामध्ये आपण नक्कीच द हिंदू आजचं पाहूयात, म्हणजे जे महत्त्वाचे एडिटोरियल्स आहेत ते. बाकी उर्वरित जो लोकसत्ता आहे तो डेली तुम्ही पाहतच असाल, म्हणजे आजच्या बातम्या तरी आय होप तुम्हाला समजल्या असतील. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. त्यानंतर आहे पहा, मी काही विद्यार्थ्यांना आर्टिकलचं 1/4 करण्यासाठी हा आर्टिकल दिलेला होता, म्हणजे जे आन्सर रायटिंग बॅचमध्ये सध्याला विद्यार्थी एनरोल आहेत त्यांच्यासाठी हा आर्टिकल मी परवा दिवशी दिलेला होता, शनिवार 20 जून रोजी, कालच, परवा दिवशी. तर पहा, त्या आर्टिकलमधलं जे मूळ आहे ना, हा आर्टिकल खरंच बेस्ट आहे, भूमिरूप आणि आकाशतत्व. ओके, आय होप भरपूर विद्यार्थ्यांनी 1/4 या आर्टिकलचं केलेलं असेल. आता ज्या वेळेस मी तुम्हाला सांगतो ना की अशा 1/4 किंवा अगदी मी हे सांगण्यामागचं कारण काय आहे, आता जे नवीन विद्यार्थी, म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांचा काल मला कॉल आला, त्यानिमित्ताने परत एकदा याचं मागचं गूढ सत्य सांगत आहे. पहा, तुमच्याजवळ 2000 शब्द आहेत, या 2000 शब्दांना तुम्हाला फक्त 250 शब्दामध्ये लिहायचं आहे. तर तुम्ही कसं कराल, म्हणजे 1/4च तुम्हाला करावं लागेल. आता इथं तर जास्त होतं म्हणा, पण अगदी मी हा आर्टिकल दिलाय, या आर्टिकलला तुम्हाला कन्साइज फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग कन्साइज फॉर्ममध्ये आता हा आर्टिकल तारा भवाळकर मॅडमने लिहिलाय व थोडंसं टेक्निकल आहे, पण अगदी चांगल्या पद्धतीने लिहितात. आता जे समाजशास्त्र विषयाचे विद्यार्थी आहेत ना, त्यांनी पण हा आर्टिकल प्लीज वाचून घ्या. त्यानंतर जे अँथ्रोपॉलॉजीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण आहे, कारण विवाह ही मूलभूत संकल्पना या संदर्भात हा आर्टिकल आलेला आहे व महिला सेंट्रिक हा आर्टिकल खूपच बेस्ट आहे. ओके, त्याच्यानंतर पहा, महत्त्वाचं यामधून काय सांगायचं आहे, अँथ्रोपॉलॉजी त्यानंतर सोशिओलॉजीच्या विद्यार्थ्यांना विवाह ही संकल्पना आहे, त्यांना एक चॅप्टरच आहे विवाहाबद्दल. मग अगदीच पहा, तुम्ही 1/4 लिहित असताना, म्हणजे पहिल्यांदा आता अगदीच मी जे अल्ट्रा प्रो मॅक्स पुन्हा सांगेन, पण सध्याला प्रो मॅक्स किंवा अगदी मॅक्स तरी सांगावं लागेल ना, तर नक्कीच पहा, तुम्ही अगदी येथून पण तुम्ही सुरुवात करू शकता किंवा या आर्टिकलपासून किंवा या स्टेटमेंटपासून पण तुम्ही सुरुवात करू शकता. ओके, पण तुम्ही प्लीज हा आर्टिकल लिहिण्याचा प्रयत्न तरी करा. ओके, आत्ताच मी पाहिलं पहा, अद्याप टेलिग्राम चालू झालेलं नाही आहे भारतामध्ये, पण ज्यावेळेस मला हे टेलिग्राम चालू झालं त्यावेळेस मी नक्कीच तुम्हाला हे जे आर्टिकल आहे ना ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाठवेन. त्यावेळेस तुम्ही प्लीज या आर्टिकलचं 1/4 करण्याचा नक्की प्रयत्न करा तुमच्या भाषेमध्ये. आता उर्वरित पहा, मी इथं तर डायरेक्टली हायलाईट करून दिलेलेच आहेत पॉईंट. ओके, पण हे जे हायलाईट पॉईंट केलेले आहेत ना ते प्लीज तुम्ही वाचून घ्या व यामधूनच काहीतरी कन्साइज करण्याचा प्रयत्न करा. ओके, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी तर ते पूर्वीच सांगितलं होतं, पण आता नवीन विद्यार्थ्यांना म्हणून मी हे थोडंसं होमवर्क दिलं आहे व त्यांना थोडं मदत करण्यासाठी हे हायलाईट करून दिलेलं आहे टेक्स्ट, उर्वरित काही नाही आहे. ओके, तर आपण इथे थांबूयात. धन्यवाद.